तर नमस्कार, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे द हंट विथ अरिहंत या शोमध्ये. होपफुली तुम्ही पहिला पार्ट बघितला असावा. जर नसेल तर डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे, पहिला पार्ट बघा. या पार्टमध्ये आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित एक लाईफ स्किल्स किंवा सॉफ्ट स्किल्स हे गुण डिस्कस करतो आहे, जेणेकरून आजच्या तरुणांना कुठेतरी त्यातून मार्गदर्शन मिळेल, काहीतरी शिकायला मिळेल. तर आपण आपला सेकंड पार्ट सुरू करू. येस. आजचा आपला पहिला गुण आहे की इमोशनल इंटेलिजन्स, म्हणजे भावनांची समज. आता स्वतःच्या भावना समजून आणि इतरांच्या भावनांचा आदर करणं हे आत्ता एक चांगलं व्यक्तिमत्व होण्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. ह्या तरुण आले आणि मला वाटतं सगळीच कॅटेगरीमधली किंवा एजमधली लोक आली, त्याच्याबद्दल जाऊन घ्यायला आवडेल. चालेल. आता बघ, राजा म्हटलं की राजाकडनं आपल्याला वेगवेगळी कर्तव्य अपेक्षित असतात. राजाने फक्त हातात तलवार घेऊन युद्ध करावं आणि शत्रूचा संहार करावा एवढंच त्याचं काम नसून त्याने आपल्या प्रजेला वेगवेगळ्या प्रकारच्या सोयीसुविधा उपलब्ध करून देणं हे सुद्धा त्याचं काम असतं. परकीय आक्रमण झाल्यानंतर आपल्या लोकांची काळजी घेणं, आपल्या लोकांच्या भावना समजून घेणं. इमोशनल इंटेलिजन्स काय आहे, तर आपले लोक काय विचार करतायत ते समजून राजाने त्याप्रमाणे कृती करावी, हे आपल्याला एका राजाकडनं अपेक्षित असतं. बरोबर. शाहिस्तेखानाने ज्या वेळेला स्वराज्यावरती आक्रमण केलं, मी मगाशी म्हटलं तसं 77,000 घोडदळ घेऊन तो आला होता. त्याच्यानं 63च्या 63 सरदारांची नावं सुद्धा शिवभारतात लिहिलेली आहेत. मग एवढा डिटेल त्याचा इतिहास लिहिलेला आहे. आता एवढं सैन्य ज्या वेळेला येणार, त्यांना भुका लागणार, खायला प्यायला काहीतरी हवं, आणि ते मुघल आहेत, सो ते असं मागून विकत वगैरे घेणार नाही, कन्सेप्टच नाहीत. सो अर्थातच स्वराज्याच्या आजूबाजूच्या प्रदेशामध्ये शाहिस्तेखानाच्या सगळ्या सैन्याने हल्ला करायला सुरुवात केली. आणि मग त्याच्यातनं त्यांना फक्तच नॉर्मल धान्याची लूट करणं एवढं नव्हतं, तर मुघल हे पुरुष, स्त्रियांना, लहान मुलांनाही उचलून गुलाम म्हणून विकत असत. बापरे. कित्येक गुरं उचलून नेत असत, कारण त्या गुरांचाही पुढे जाऊन राज्यात वापरही करता येईल, प्लस त्यांचा खाण्यापिण्यासाठीही वापर करता येईल. अशा प्रकारानेही ही सगळी लूट अशी असायची. तर यासाठी शिवाजी महाराजांनी, मागच्या भागात आपण कान्होजी जेध्यांबद्दल बोललो, बरोबर. कान्होजी जेध्यांचे जे पुत्र होते, सर्जेराव, बाजी सर्जेराव जेधे त्यांचं नाव, त्यांना शिवाजी महाराजांनी लिहिलेलं एक अस्सल पत्र उपलब्ध आहे. छत्रपतींची पत्रे म्हणून डॉक्टर अनुराधा कुलकर्णींनी शिवाजी महाराजांच्या चिक्कार पत्रांचं एक, म्हणजे ते सगळे एकत्र केलेले आहेत. खूप सुंदर एकूण ते पुस्तक आहे. असं संदर्भ इतिहास वाचणाऱ्यांना ते प्रचंड आवडेल. त्याच्यामध्ये हे पत्र येतं. ह्याच्यात शिवाजी महाराज बाजी सर्जेराव जेध्यांना सांगतायत की मुघल हे तुमच्या एरियामध्ये आता येताना दिसत आहेत आणि ते लुटालूट करतायत. तुमच्या राज्यातले, म्हणजे तुमच्या प्रदेशातले जेवढे लोक आहेत त्यांना तुम्ही घाटाखाली घेऊन जाणे, म्हणजे त्यांचं संरक्षण करणे. हे संरक्षण करण्यामध्ये रात्रीचा दिवस करणे, त्यात हायघाई न करणे. म्हणजे एक राजा किती पोटतिडकीने सांगतोय बरोबर की तुम्ही हे करा. तो 17व्या शतकातला काळ होता. त्या काळामध्ये पाप पुण्य हे आजच्या काळाहून जास्त मानलं जायचं. महाराज म्हणतायत की मी हे तुम्हाला सांगतोय, हे जर तुम्ही केलं नाहीत तर मुघल जेवढ्या लोकांना पकडून नेतील त्यांचं पाप तुमच्या माथी बसेल. अरे बापरे. याचबरोबर बाजी सर्जेराव जेध्यांना सुद्धा शिवाजी महाराज सांगतायत की तुम्ही तुमची पण काळजी घ्या, म्हणजे आपल्या सरदारांची काळजी, आपल्या सैन्याची काळजी आणि आपल्या रयतेची काळजी. ह्याच्याबरोबर विरुद्ध एक मुंडी नावाचा डच किंवा इंग्रज सरदार होता. त्याने त्याने जहांगीर किंवा शहाजहान ह्यांच्या काळातले ना लिटरली मुघलांचे त्यांच्या रयतेला कसे वागवत आहेत ह्याच्याबद्दलची वर्णनं दिलीत. आणि त्याच्यामध्ये तुला दिसून येईल की त्यांनी लिटरली असं सांगितलं आहे की ह्या भारत देशामध्ये कितीतरी प्रदेश असा आहे की जो लागवडीखाली आणला तर ह्या मुघल बादशहांचं उत्पन्न खूप जास्त वाढेल. पण हे काय करतात, तर ह्यांच्या सरदारांना या शेतकऱ्यांवरती पाठवतात. हे शेतकऱ्यांचं घरातलं आहे नाही ते सगळं लुबाडून नेतात. त्याच्यामुळे शेतकरी एका ठिकाणी राहत नाहीत आणि त्याच्यामुळे शेतकरी शेतीच करू शकत नाहीत. म्हणजे स्वतः राजाच
मुघल बादशहाच आपल्या सरदारांना आपल्या लोकांना लुबाडायला सांगतो की ह्याच्यातनं आपल्याला फरक म्हणजे नुसतं असं म्हणणं की अरे शिवाजी महाराज मराठी होते, आर्यंत मराठी आहे, सुयोग मराठी आहे, आपल्याला अभिमान आहे म्हणून शिवाजी महाराज भारी असं नाही आहे. बरोबर. हे आपल्याला ऑन पेपर दिसतंय की मुघल बादशाह त्यांना आपण परकीय का म्हणतो, कारण त्यांना काही घेणं देणंच नाही आहे. जे शेतकरी उद्या एखादा तरी असा निघेल ना की तो म्हणेल की मी बंड करतो, की अरे माझ्या बायका पोरांना उचलून नेत आहेत, ज्या वेळेला ते बंड करून उभे राहतील त्यावेळेला त्यांना चोर आणि दरोडेखोर ठरवून मारलं जायचं. बरोबर. म्हणजे इथे आड तिकडे विहीर, तुम्ही काहीच करू नाही शकत, तुम्ही जगूच नाही शकत. सो हे बघितल्यानंतर आपल्याला शिवाजी महाराजांचा इमोशनल इंटेलिजन्स जो आहे तो कळून येतो. दिसून येतं. अजून एक उदाहरण मी सांगतो. शिवाजी महाराजांनी जर काहीतरी नवीन तयार केलं असेल तर ते होतं आरमार. शिवाजी महाराजांना आपण फादर ऑफ इंडियन नेव्ही म्हणतो. बरोबर. आता एखादा राजा जो इतकी आपल्या प्रजेची काळजी घेतोय त्याला एक आरमार उभं करायचं आहे, तर त्या काळामध्ये आरमार उभं करायचं म्हणजे लाकूड हवा. लाकडं हवी म्हणजे जंगलामधली झाडं त्यावेळेला वापरली जाणार. मग मागच्या भागामध्ये मी जे आज्ञापत्राबद्दल म्हटलं होतं, रामचंद्र पंत अमात्यांनी लिहिलं होतं, त्याच्यामध्ये रामचंद्र पंत अमात्य सांगतात की होड्या म्हणजे ज्या काही बांधायच्या आरमारासाठी त्याच्यासाठी सागवान आदी वृक्ष जे आहेत ते खूप उपयोगाचे आहेत. त्याच्याच बरोबर आंबा आणि फणस हे सुद्धा खूप महत्वाचे. पण ह्या झाडांना राजांचा असा आदेश होता की हात लावू नये. का? कारण प्रजा ह्या झाडांना आपल्या लेकरांप्रमाणे वाढवते. अरे वा. म्हणजे हा केवढा इमोशनल इंटेलिजन्स आहे. विचार कर की प्रजेच्या इतक्या छोट्या गोष्टीचा एक राजा विचार करतोय की ती झाडं त्यांना 10-10 वर्ष लागतात फळं यायला. सो त्यांना ती आपल्या लेकरांप्रमाणे वाढवतात. ती तोडली असता त्यांच्या दुःखाला पारावार राहत नाही. बरोबर. आणि ह्याच्याच बरोबर जर एखादं झाड खराब झालं असेल तर ते झाड तुम्ही त्या माणसाला योग्य मोबदला देऊन त्याच्याकडनं विकत घेऊन मग कापा, असं महाराजांनी सांगितलं. काय सांगताय? ह्याच्यापेक्षा मला वाटते भारी उदाहरण असू शकत नाही. आणि मला असं वाटतं की पर्सनली तुमच्या प्रत्येक शब्दानंतर मला असं वाटतं की माझं किंवा तुमचं इतकं नशिबा किंवा इतके पुण्य आहेत की ज्या मातीत छत्रपती शिवाजी महाराजांसारखा माणूस झाला त्या मातीत आपण जन्माला आलो. अगदी. पुढचा गुण आहे आपला डिसिप्लिन म्हणजे शिस्त. आता नियमितपणा, वेळेचं व्यवस्थापन, स्वतःवर कंट्रोल हे आत्ताच्या विद्यार्थ्यांसाठी खूपच महत्त्वाचं आहे. तर त्याच्याबद्दल ऐकायला आवडेल. शिस्त वेगळ्या वेगळ्या प्रकारची असते आणि जर शिस्त आपण पाळली नाही तर होत्याचं नव्हतं व्हायला वेळ लागत नाही, स्वराज्याची मोगलाई व्हायला वेळ लागत नाही. सो या शिस्तीबद्दल सांगायचं झालं तर शिवाजी महाराजांच्या पर्स्पेक्टिव्हने आपल्याला नेहमी रांझाचा पाटील हे उदाहरण नेहमी शिस्तीसाठी दिसून येतं. बरोबर. की रांझाचा पाटील जो होता त्याने बदअमल केला, ज्याला बऱ्याचदा दुर्दैवाने बलात्कार असं म्हटलं जातं. पण बदअमल या शब्दाचा एक ज्येष्ठ इतिहासकार गजानन भास्कर मेहेंदळे जे होते त्यांनी बदअमल या शब्दाचा अर्थ व्यभिचार असा सांगितलाय. व्यभिचार आणि बलात्कार ह्याच्यामध्ये फरक आहे. व्यभिचार ह्याचा अर्थ असा होतो की एक पुरुष आणि एक स्त्री हे लग्नाबाहेर किंवा नीतिमत्तेच्या बाहेर जाऊन एकमेकांबरोबर जो काही संबंध ठेवतात त्याला व्यभिचार म्हणतात. बरोबर. तो व्यभिचार केल्यामुळे रांझाच्या पाटलाचा शिवाजी महाराजांनी चौरंगा केला. आता ह्याच्यामध्ये शिवाजी महाराजांचं क्रेडिट कमी होत नाही. आपण उलट असा विचार करायला पाहिजे की व्यभिचार केल्यानंतरच शिवाजी महाराजांनी त्याचा चौरंगा केला. जर एखाद्या माणसाने खरोखर बलात्कार केला असता तर त्याची काय हालत केली असती महाराजांनी. बरोबर. सो हे डिसिप्लिन आणि ह्याचा परिणाम काय होतो तर त्याच्यानंतर थोडे दिवसांनंतरच जवळजवळ 8 वर्षांनी 1656चं एक पत्र आहे ज्याच्यामध्ये रंगो त्रिमल कुलकर्णी नावाचा एक कुलकर्णीच होता. त्याने एका भिवबाई नावाच्या विधवेशी असंच बदअमल व्यभिचार केला. तो केल्यानंतर मग त्याचे डोळे उघडले की आपण महाराजांच्या प्रदेशात आहोत आणि त्याला रांझ्याच्या पाटलाचा चौरंगा आठवला आणि तो पळाला. पण एका निर्णयाची, डिसिप्लिनची भीती किती असते की तो जाऊन मोऱ्यांना मिळाला, कारण मोरे हे त्यावेळेला शिवाजी महाराजांचे शत्रू होते, जावळीचे मोरे. त्यांच्याकडे जाऊन लपल्यानंतर सुद्धा तो इतका घाबरला की काही दिवसांनी तो मेला.
घाबरूनच त्याचा जीव गेला. हो. सो म्हणजे विचार कर की डिसिप्लिन जर व्यवस्थित अंमलात आणलं तर ते काय काय करवून आणू शकतं. बरोबर. सो हे एका डिसिप्लिनबद्दल झालं. शिवाजी महाराजांनी सुरतेची लूट केली ह्याच्यावरती त्यांच्यावरती खूप टीका होते. लोक म्हणतात की काय आदिलशाह तुम्ही डोक्यावर घेऊन नाचता मराठी लोक शिवाजी महाराजांना. आदिलशहाने पण लूट केली, मुघलांनी पण लूट केली, शिवाजी महाराजांनी पण लूट केली, काय फरक आहे त्याच्यामध्ये. राईट. डॉक्टर बर्नियर म्हणून एक त्या काळामध्ये सुरतेत आलेला फॉरेन ट्रॅव्हलर होता. त्याने फॉरेन बायोग्राफीज ऑफ शिवाजीमध्ये शिवाजी महाराजांच्या या लुटीबद्दल लिहून ठेवलेलं आहे. बर. त्या लुटीमध्ये तो असं सांगतो की फादर ॲम्ब्रोस नावाचा एक ख्रिश्चन फादर होता. तो शिवाजी महाराजांकडे आला. तो शिवाजी महाराजांकडे आल्यानंतर शिवाजी महाराज त्याला म्हणाले की तुम्ही ख्रिश्चन लोक चांगले आहात, सो तुमच्या धर्मस्थळांना कुठलीही तोशिष पोहोचणार नाही. आम्ही जी लूट करतो आहोत त्याच्यामध्ये तुम्हाला कुठलाही त्रास दिला जाणार नाही. म्हणजे लूट ही कशी एथिकल होती. आणि हे एक फॉरेनर ट्रॅव्हलर शिवाजी महाराजांबद्दल सांगतोय. म्हणजे असं नाही की बायस्ड ओपिनियन असेल त्याचं. हां, की म्हणजे एखाद्या मराठी माणसाने लिहिलं असतं तर लोक म्हणू शकतात की लिहिलंय म्हणजे असंच. हा एक परदेशी प्रवासी शिवाजी महाराजांबद्दल सांगतोय की त्यांनी असं केलं. डच रेकॉर्ड्समध्ये लिहिलेलं आहे की एक गुजराती व्यापारी होता जो खूप धर्मादाय करायचा, खूप धर्मकामं करायचा, समाजसेवा करायचा. तो सुरतेची लूट झाली त्याला जिवंत पण नव्हता. शिवाजी महाराजांनी आपल्या मावळ्यांना सांगितलं होतं की त्याच्या घराच्या आजूबाजूलाही फिरकू नका. बापरे. म्हणजे एकतर त्यांनी किती डिटेलमध्ये माहिती काढलेली होती. होय. म्हणजे प्रत्येक घराची प्रत्येक गोष्ट शिवाजी महाराजांना माहिती होती. आणि त्याबरोबर त्यांनी आपल्या माणसांना डिसिप्लिन सुद्धा सांगितलं होतं की लूट करायची. आजपर्यंत शिवाजी महाराजांनी कुठल्याच त्यांच्या लुटीमध्ये असो किंवा युद्धामध्ये असो बाई, पुरुष, मुलं ह्यांना गुलाम म्हणून विकलं नाही. बापरे. आपण म्हणतो 1833ला आपण ज्या देशात राहतोय इंग्लंडमध्ये त्यांनी सगळ्यात पहिले गुलामगिरी विरुद्ध कायदा केला. शिवाजी महाराजांनी दक्षिण दिग्विजयाला गेलेले असताना तिथल्या डच राजदूतांबरोबर त्यांना सांगितलं होतं की आता हा दक्षिण दिग्विजय केल्यानंतर हा प्रदेश माझा झाला आहे. इथे पूर्वी तुम्ही गुलामगिरी चालवत होतात, गुलामांना उचलून न्यायच्यात, ही आता माझी प्रजा आहे. खरं ही कर्नाटकातली प्रजा आहे ना, मराठी लोकांची यांचं काही घेणं देणं नाही आहे. पण महाराज म्हणाले ही माझी प्रजा आहे, आजपासून इथे गुलामगिरी बंद. सो हे डिसिप्लिन आहे. तुम्ही तुमच्या लोकांना तुमच्या कृतीतनं दाखवून देता. एकदा जेव्हा लीडर स्वतः तसं वागतो ना त्याला ऑटोमॅटिकली लोक त्याला फॉलो करतात. बरोबर. की आज माझा राजा आहे, तो कुठल्या बाईला उचलून नेत नाही, तर मी कसं उचलून नेऊ, आणि नेलं तर चौरंगा होतो, हे माहितीच आहे. बरोबर. आज माझा राजा गुलामगिरीला विरोध करतो तर मी माझ्या घरात गुलाम ठेवणार नाही. अरे वा. सो ते एक डिसिप्लिन. आणि सैन्यामध्ये सुद्धा डिसिप्लिन, सभासद बकरीमध्ये सुद्धा सांगितलेलं आहे की आपल्या सैन्याबरोबर बायको बटकी नसावी, हे सुद्धा शिवाजी महाराजांनी डिसिप्लिन ठेवलं होतं. सो हे अशा प्रकारची डिसिप्लिन शिवाजी महाराजांनी ठेवली आणि ती पाळली सुद्धा गेली. बरोबर. की ज्या वेळेला काही गोष्टी त्याच्या विपरीत घडल्या त्यावेळेला त्या लोकांना शिक्षाही झाल्या. बरोबर. खूप छान, मस्तच. चालेल, आपण आता पुढचा गुण घेऊया, तो म्हणजे इनोव्हेशन, नवकल्पना. बदलत्या जगात नवीन विचार करणं आणि वेगळ्या पद्धतीनं समस्या सोडवणं किंवा नवीन मार्ग शोधणं, हे आता विद्यार्थ्यासाठी खूप महत्त्वाचं. आता आपण बघतोय की इतकं सगळं कॉम्पिटेटिव्ह होत चाललंय, त्यामुळे यू हॅव टू बी इनोव्हेटिव्ह, टू बी डिफरंट. बरोबर. त्याच्याबद्दल एक काहीतरी ऐकायला आवडेल. शिवाजी महाराज आणि त्यांचं इनोव्हेशन ह्याच्या एक वेगळंच नातं आहे. आपण पाहिलं की आपल्याला इतिहास वाचला, पृथ्वीराज चौहानबद्दल वाचलं की पुन्हा पुन्हा हल्ले करून मोहम्मद घोरी गेल्यानंतर त्याला माफ केल्यानंतर ज्यावेळेला मोहम्मद घोरीने एकदाच पकडलं पृथ्वीराज चौहानला, त्याच वेळेला त्याला आंधळा करून मारून टाकलं. किंवा अफजल खानाचंच आपल्याला एक सुंदर उदाहरण मिळतं. मोहम्मद आदिलशहा, त्याच्या नावाने एक मोहम्मद नामा म्हणून पुस्तक लिहिलेलं आहे त्याच्याच काळामध्ये, म्हणजे समकालीन इतिहास आहे. त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं आहे की बँगलोरच्या जवळ शिर्याचा एक किल्ला आहे,
त्या शिर्याच्या किल्ल्यावरती कस्तुरी रंग नावाचा एक सरदार होता आणि अफजल खान ते कर्नाटक जिंकायच्या मार्गावरती होता. सो त्याने कस्तुरी रंगाबरोबर त्याचं ते किल्ल्याच्या बाहेर युद्ध झालं. आता कस्तुरी रंग काही शरण येईना. सो अफजल खानाने त्याला भेटायला बोलवलं. त्याला भेटायला बोलवल्यानंतर अफजल खानाने त्याला मारून टाकलं. बर. ही आता सिमिलर तुला गोष्ट दिसतेय की म्हणजे हेच त्याला पुढे शिवाजी महाराजांच्या बाबतीत सुद्धा करायचं होतं. या दोन गोष्टींमधनं आपल्याला काय दिसतं की मुसलमान सरदारांनी किंवा बादशहांनी किंवा सुलतानांनी आपले काहीतरी प्रॉमिसेस करावे, ते मोडावेत, दगे द्यावेत आणि हिंदू राजांनी किंवा सरदारांनी ते दगे त्या दग्यामध्ये फसावं त्याच्यामध्ये. ही पद्धत शिवाजी महाराजांनी अफजल खानापासून बदलली. अफजल खानाला शिवाजी महाराजांनी दुनियाभरच्या शपथा घालून सांगितलं की ये बाबा मला भेटायला. राजा धाशत खातो, राजा घाबरलाय, राजा भितो. हे करून शिवाजी महाराजांनी एक इनोव्हेटिव्ह मार्ग केला आणि हे दाखवलं की आज एक माणूस म्हणजे तुम्हाला अहिंसा परमो धर्मा एवढंच शिकवलं जातं, पण धर्महिंसा तथैवच. माझ्या धर्मासाठी मी जर हिंसा करत असेन आणि अफजल खान मारत असेन तर ते काही चुकीचं नाही आहे. हे शिवाजी महाराजांनी यातनं दाखवून दिलं, ज्यातनं हा एक इनोव्हेटिव्ह मार्ग होता त्यावेळेच्या लोकांसाठी. बरोबर. आणि त्याच वेळी असा दणका दिला की पुढचे मला वाटते सगळेच हे घाबरले असतील. हो. आणि त्याच्यानंतर शिवाजी महाराजांनी चिकार वेळेला कितीतरी प्रॉमिसेस करून ती मोडलेली आहेत. मुळात फरक काय आहे की शिवाजी महाराजांनी शत्रूंना दिलेले प्रॉमिसेस तोडले, पण एक असा मित्र कोणीही दाखवून द्यावा की त्या मित्राला शिवाजी महाराजांनी दगा दिला, असा कोणीही मिळणार नाही. सो कुणाला दगा द्यावा आणि कुणाला देऊ नये हे शिवाजी महाराजांनी यातनं दाखवून दिलं, एक इनोव्हेटिव्ह मार्ग. दुसरं इनोव्हेशन ना मला थोडं वेगळं सांगायचं आहे. शिवाजी महाराजांनी त्यांचा राज्याभिषेक झाल्यानंतर रघुनाथ पंतांना राज्य व्यवहार कोश बनवायला लावला. आता त्याचं ध्येय काय होतं? आज आपण जे काही मराठी बोलतो त्याच्यामधले तू जर चिक्कार शब्द काढलेस तर ते शब्द मराठी नाहीत. बर. दार, दरवाजा, बाबा, मुकादम, मेहनत, मजूर, गुन्हा, खून, मोल, बिलवर, समई जे आपण देव्हाऱ्यात लावतो हाही शब्द मराठी नाही. काय सांगताय? हो. सो हे सगळे दे. किल्ला हा फारसी शब्द आहे. दुर्ग हा शब्द मराठी आहे. किल्ला सुद्धा शब्द मराठी नाही. किल्ला सुद्धा शब्द मराठी नाही. सो हे शब्द आपल्या देवाच्या देव्हाऱ्यात जाऊन बसलेत. समई आपण आज जी लावतो तिथपर्यंत पोहोचलेले आहेत. ह्या शब्दांना हद्दपार करून संस्कृत आणि मराठी शब्द आपल्या राज्य व्यवहारात वापरले जावेत म्हणून राज्य व्यवहार कोशाची निर्मिती शिवाजी महाराजांनी केली. अरे वा. म्हणजे तू विचार कर की स्वराज्य, आपलं राज्य, आपली भाषा. सो थोडक्यात आपल्या भाषेवरती भर द्यायला शिवाजी महाराजांनी सुरुवात केली आणि ते शिवाजी महाराजांनी नंतर त्यांच्या पत्रांमध्ये वापरले सुद्धा. त्यांच्या पत्रांचे मायने बदलले. बरोबर. याच्यानंतर अजून एक गोष्ट म्हणजे आज आपण वर्ड वापरतो, त्या वर्डमध्ये चिकार टेम्पलेट्स असतात. म्हणजे आपल्याला समजा रेझ्युमे तयार करायची तर एक टेम्पलेट असते, अजून काय बाबा ॲप्लिकेशन द्यायचं तर वेगळी टेम्पलेट असते. आणि आपल्याला असं वाटतं की टेम्पलेट्स तयार करणं इज अ व्हेरी मॉडर्न कॉन्सेप्ट. बरोबर. शिवाजी महाराजांच्या काळात त्यांची जी वेगवेगळी पत्र होती, मग त्यांची जी वेगवेगळ्या प्रकारची की तुला वतन द्यायचं आहे, इनाम द्यायचं आहे किंवा शेरणी वसूल करायची आहे किंवा एक महजर आहे, महजर म्हणजे निर्णय द्यायचा आहे, ह्या सगळ्याच्या टेम्पलेट्स वेगळ्या आहेत. मित्राला पत्र लिहायचं आहे, शत्रूला पत्र लिहायचं आहे, या सगळ्याच्या टेम्पलेट्स वेगळ्या आहेत. या सगळ्या ज्या टेम्पलेट्स होत्या त्या बाळाजी आवजी ह्यांना जवळजवळ 79 टेम्पलेट्स शिवाजी महाराजांनी तयार करायला सांगितल्या. की अजून एक इनोव्हेशन दिसून येतं की माझा देश, माझं राज्य, माझी भाषा आणि माझ्या भाषेला सपोर्ट करणाऱ्या मी माझ्या टेम्पलेट्स सुद्धा बनवल्या. एक स्ट्रक्चर्ड वे दिसून येतो की ज्यातनं त्यांना स्वराज्य उभं करायचं होतं. सो ह्या गोष्टीतनं आपल्याला एक इनोव्हेशन शिवाजी महाराजांचं दिसून येतं. आणि किती आता तुम्ही सांगितल्यावर मला जाणवलं
की त्यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या भाषेचं इतकं हे जपलं महत्त्व, आणि आज इतकं दुर्दैव आहे की लोकांना सांगायला लागतं की मराठी बोल बाबा. हो. मस्त, खूपच छान. पुढचा पॉईंट घेऊया आपण, गुण ॲडॅप्टॅबिलिटी, म्हणजे परिस्थितीनुसार बदलण्याची क्षमता. आता आजच्या वेगाने बदलणाऱ्या जगात नवीन परिस्थितीत पटकन ॲडजस्ट होणं खूप महत्त्वाचं आहे. त्याच्याबद्दल ऐकायला आवडेल. सो आपण तो डार्विनचा सिद्धांत ऐकतो ना, सर्वायवल ऑफ द फिटेस्ट. बरोबर. आम्हाला MBA मध्ये, पुन्हा मला आज MBA ची फार आठवण येते माझ्या, त्याच्यामध्ये आम्हाला सांगितलं होतं की सर्वायवल ऑफ द मोस्ट फ्लेक्सिबल. जेवढा माणूस फ्लेक्सिबल तेवढा तो जास्त सर्वाईव्ह होऊ शकतो. अरे वा. सो फ्लेक्सिबल असणं ह्याचाच अर्थ अडॅप्ट होणं, परिस्थितीनुसार तुम्ही स्वतःला बदलणं आणि त्याच्यानुसार स्वतः चेंजेस करून घेणं आणि त्यानुसार गोष्टी पुढे नेणं. बरोबर. आपण आता अगदीच कोविडच्या पूर्वी आपण समोरासमोर बसून मीटिंग्स करायचो. आता झूमवरती मीटिंग करणं हे किती सोपं आहे. बरोबर. आणि आपण जर लहान मुलांना पाहिलं तर आपल्याला झूमवरती मीटिंग्स करणं जेवढं कठीण गेलं तितकंच सोपं लहान मुलांना गेलं, की त्यांच्या शाळा झूमवरती चालू होत्या. माझ्या मुलाने मला कितीतरी फीचर्स झूममधले दाखवले जे मलाही माहीत नव्हतं, कारण ते खूप लवकर अडॅप्ट होतात. सो हे अडॅप्टेबिलिटी ऑब्व्हियसली एखाद्या शासकाला, त्याच्या विद्यार्थ्यांनाच नाही तर शासकाला सुद्धा त्याच्या आयुष्यामध्ये ठेवायला हवी. महत्त्वाचे आहे. आपण जर पाहिलं तर शिवाजी महाराजांच्या पूर्वी कित्येक वर्ष भारतामध्ये आरमाराची बांधणी ही युद्धासाठी झालीच नाही. बर. कमर्शियल जहाजं असतील जी इकडनं तिकडे नेली असतील आणि त्याच्यातनं त्यांचा व्यापार होत होता, हे सगळं अगदी योग्य आहे. म्हणजे बरेच लोक त्याला सिंधुबंदी, म्हणजे आपल्या भारतीय पुराणांमध्ये लिहिलेलं आहे की समुद्र ओलांडून जाऊ नये, ह्याच्यामुळे आपली अधोगती झाली वगैरे वगैरे म्हणतात. ते अजिबात खरं नाही आहे. बऱ्याच ठिकाणी हिंदूंनी ह्या सगळ्या गोष्टी बासणात गुंडाळून ठेवून दिलेल्या आहेत. आपली व्यापारी जहाजं त्याही काळामध्ये समुद्र ओलांडून जायची. पण फादर ऑफ इंडियन नेव्ही शिवाजी महाराजांना का म्हटलं जातं, तर त्यांनी आरमाराची बांधणी केली. बरोबर. आता आरमाराची बांधणी एका राजाने करणं ज्याला काहीच बॅकग्राऊंड नाही आहे त्याने सुरुवात करणं. त्यांनी त्या काळामध्ये पोर्तुगीज काही लोकांना हायर केलं. म्हणजे अक्षरशः काही इंग्रजी पत्र आहेत ज्याच्यामध्ये सांगितलेलं आहे की शिवाजीला तुम्ही मदत करू नका, कारण तो आज आरमाराची बांधणी करतो, तो उद्या आपल्यालाच डोईजड होईल. सो शिवाजी महाराजांनी आरमाराची बांधणी करायला साधारण 1657-58च्या वेळेला सुरुवात केली. 1664चं सुरतेच्या लुटीनंतरचं एका इंग्रजाचं पत्र आहे. त्याच्यामध्ये तो शिवाजी महाराजांच्या आरमाराबद्दल म्हणतो की शिवाजी महाराजांचं आरमार हे इतकं भिकार आहे बर की आपली एक फ्रिगेट आपण जर आणली तर अशा 1000 नावांना ती डिस्ट्रॉय करेल, नष्ट करेल, स्वतःचं काहीही नुकसान न करून घेता. बर. कॉन्फिडन्स. हो, असा त्यांनी 1664 त्याने हे पत्रात लिहिलेलं आहे. सो आपल्याकडे त्याचा संदर्भ आहे. 1679ला शिवाजी महाराजांनी खांदेरी नावाचं एक बेट आहे, नागावपासनं, कोकण किनारपट्टीपासनं ते जवळ आहे, त्याच्यावरती आपलं किल्ला बांधायला सुरुवात केली. आणि इथून शिवाजी महाराज आणि इंग्रज यांच्या आरमारामध्ये युद्धाला सुरुवात झाली. आता तू विचार कर, एक आरमार असं आहे की जे त्यांचा देश सोडून इथपर्यंत पोहोचलेलं आहे, म्हणजे सशक्त आरमार आहे. बरोबर. रॉयल ब्रिटिश नेव्ही ही प्रचंड सशक्त होती, त्यांना कित्येक वर्षांचा अनुभव होता. एक आरमार आहे ज्याला जन्म होऊन हार्डली 15 वर्ष, 64चं ते पत्र आहे. 1679ला शिवाजी महाराजांनी किल्ला बांधायला सुरुवात केली. इंग्रजांना फक्त नाकेबंदी करायची होती की शिवाजी महाराजांना जर किल्ला बांधायचा आहे त्या खांदेरीच्या बेटावरती, तर त्यांना साधन सामग्री, अन्न, पाणी हे त्यांच्या मेनलँडवरनं, म्हणजे कोकणच्या किनारपट्टीवरनं किंवा नागावमध्ये जिथे शिवाजी महाराजांचा बेस होता तिथून घेऊन जायची गरज आहे. बरोबर. आणि त्यांच्याशी युद्ध करता येणं शक्य नव्हतं, कारण शिवाजी महाराज तोपर्यंत समर्थ राजा होते, हे इंग्रजांना माहिती होतं. त्याच्यामुळे त्यांना नाकेबंदी करायची होती. ती नाकेबंदी करणं सुद्धा इंग्रजांना जमलं नाही. 50 ते 60 पत्र आहेत ज्या पत्रांमध्ये लिटरली
कॅप्टन केगविन म्हणून इंग्रजांचा एक कॅप्टन होता जो हे सगळं बघत होता. त्याने सलग 3 दिवस पत्र लिहिलेत. आज 7 नावा बेटावर पोचल्या, उद्या 12 नावा बेटावर पोचल्या, आज 16 ते 17 नावा बेटावरती पोहोचल्या. म्हणजे ज्यांना आपण एवढे रॉयल ब्रिटिश आणि त्यांना भारतात असल्यामुळे आपण इंडियन नेव्ही म्हणतोय, त्यांना ह्या छोट्या छोट्या नावांना थांबवणं शक्य नव्हतं. एवढंच काय, तर याच्यानंतर 2 आठवड्याने कॅप्टन केगविन स्वतः म्हणतो की ह्या ज्या सरपट्या होड्या आहेत, म्हणजे छोट्या होड्या ज्या आहेत सरपटत जात आहेत म्हणून, त्या आम्हाला चमत्कारिक रीतीने चकवतायत. बापरे. आणि ह्या अशा होड्या आपल्या पण नेव्हीमध्ये हव्या. काय सांगता. म्हणजे हे एक इनोव्हेशन आहे की आज जसं भारताने क्रिकेटचं केलंय, इंग्रजांचाच खेळ, आणि आज इंग्रजांनाच हरवून आपण वर्ल्ड कप सुद्धा जिंकलो. सो ही नेव्ही ह्याची सुरुवात असं नाही म्हणता येणार, पण इंग्रज ह्याच्यामध्ये मातब्बर असताना सुद्धा शिवाजी महाराजांचं आरमार जे 10-15 वर्षांपूर्वी तयार झालंय, त्यांनी इंग्रजांच्या नेव्हीला समोर नाक घासायला लावलं. बरोबर. आणि ह्याच्याच बरोबर एक दुसरा मुद्दा सांगतो, तो म्हणजे जलदुर्ग बांधण्याचा. आपण पाहतो की शिवाजी महाराजांनी सिंधुदुर्ग बांधला, शिवाजी महाराजांनी पद्मदुर्ग बांधला. ह्यांची जर भौगोलिक कदाचित जर तुला मॅप देता आला तर त्याच्यावरती मला नक्की दाखवता येईल की आपण जर पाहिलं तर सिंधुदुर्ग ह्याच्यापासनं पोर्तुगीज जवळ आहेत. सो पोर्तुगीजांवरती लक्ष ठेवण्यासाठी महाराजांनी सिंधुदुर्ग बांधला. बर. पद्मदुर्गापासून जंजिऱ्याचा सिद्धी जवळ आहे, सो त्याच्यावरती लक्ष ठेवण्यासाठी पद्मदुर्ग बांधला. म्हणजे अजून एक अडॅप्टेबिलिटी आपण म्हणू शकतो की काळानुसार बदलणं, की जंजिऱ्याचा जो सिद्धी आहे तो सतत आपल्यावरती हल्ला करतो आणि नंतर तो आपल्या बिळात, त्याला उंदीर म्हटलेलं आहे की जंजिऱ्याचा घरात जैसा उंदीर, असं त्याचं वर्णन केलेलं आहे. कारण तो तसंच करायचा ना, उंदीर काय करतो, येतो, कुरतडतो आणि आपल्या बिळात निघून जातो. तसंच जंजिऱ्याचा सिद्धी करायचा की यायचा मेनलँडवरती, कोकणामध्ये लुटालूट करायचा, बायका मुलं पुरुष उचलून न्यायचा, गुलाम म्हणून विकायला घेऊन जायचा, जंजिऱ्याच्या बिळात जाऊन लपायचा. मग त्याच्यावर चेक ठेवायला शिवाजी महाराजांनी आपलं एक दुर्ग उभा केला. सो ही अडॅप्टेबिलिटी आहे की काळानुसार शिवाजी महाराजांनी आपल्यामध्ये बदल घडवून आणला की जमिनीवरती नाही तर समुद्रात सुद्धा मी माझे किल्ले उभे करेन. म्हणजे मला वाटतं की शत्रूनुसार छत्रपती शिवाजी महाराज बदललेले आहेत. हो. म्हणजे असं नाही का तर मी ह्यातच स्ट्रॉंग आहे मग त्यांना ह्या फील्डमध्ये येऊ दे, असं नाही. अगदी. आणि किती छान उदाहरणं आहेत मला वाटतं. आणि मला असं वाटायला लागलं की प्रत्येक तुम्ही जे उदाहरण सांगा त्यात सगळेच स्किल्स आहेत जवळपास. ॲब्सोल्युटली. म्हणजे अफजल खानाच्या वधानंतर किंवा अफजल खानाच्या सैन्याला मारायचं काम करताना गोरिला वॉरफेअरने, गनिमी काव्याने शिवाजी महाराजांच्या सैन्याने जवळजवळ 10,000चं सैन्य संपवलं. पण हेच ज्यावेळेला शिवाजी महाराज दुसऱ्यांदा सुरतेची लूट करून आले, त्यावेळेला वणी दिंडोरीच्या जवळ शिवाजी महाराजांचं उघड्या मैदानात स्वतः शिवाजी महाराज होते, म्हणजे घुगी बख्तर घालून, म्हणजे हेल्मेट आणि आपल्या अंगात कवच चिलखत घालून शिवाजी महाराज, खासा राजा हातात पट्टा घेऊन बसला, असं शिवाजी महाराजांचं वर्णन सभासद बखरीमध्ये आहे. ते घेऊन उघड्या मैदानात सुद्धा युद्ध केलेलं आहे. सो ही अडॅप्टेबिलिटी आहे. तुम्हाला वाटत असेल की शिवाजी महाराज फक्त गनिमी गावा करूनच जिंकू शकतात, तर असं नाही आहे. साल्हेरचं युद्ध जे मोरोपंत पिंगळे आणि प्रतापराव गुजरांनी केलं आहे, उघड्या मैदानातलं युद्ध आहे. बरोबर. सो अडॅप्टेबिलिटी, वेळेनुसार स्वतःला बदलणं, हे शिवाजी महाराजांनी तर केलंच, त्यांच्या सरदारांनी सुद्धा केलं. अरे वा, खूपच छान, मस्त. नेक्स्ट गुण आहे की रेझिलियन्स, म्हणजे चिकाट्याने हार न मानण्याची वृत्ती. आता अडचणी किंवा अपयश आले तर पुन्हा उभं राहणं आणि प्रयत्न करत राहणं हे खूप महत्त्वाचं आहे. अगदी. आणि मला असं वाटतं की हा मुद्दाच असा की छत्रपती शिवाजी महाराजांचं पूर्ण जीवनच हे राहिलेलं आहे. त्याच्याबद्दल थोडं ऐकायला आवडेल. शिवाजी महाराजांची चिकाटी आणि रेझिलियन्स हे सांगायच्या आधी ना, आपण आत्ता थोड्या वेळापूर्वी खांदेरीच्या युद्धाबद्दल बोललो. एक नेता आपल्या फॉलोअर्सना कसं प्रेरित करू शकतो की तुम्ही पण तुमची चिकाटी कशी दाखवा, कारण ती स्वतः शिवाजी महाराजांनी दाखवली, ते त्याचं एक उदाहरण सांगतो. खांदेरीचं हे युद्ध आपण अगदी छोटंसं पाहिलं ह्याच्यामध्ये, की ज्याच्यामध्ये इंग्रजांचं ध्येय होतं की काही करून कुठलीही प्रकारची जी म्हणजे बांधकामाची जी सोय आहे ती
त्या बेटावर पोहोचायला नको, अन्न पाणी तिथे पोहोचायला नको. आणि मराठ्यांचं काम होतं की तिथे लवकरात लवकर किल्ला बांधणं. आता तुम्ही ज्या खडकावर, ज्या बेटावर आहात, तिथलं पाणी हळूहळू संपायला लागलंय. म्हणजे इंग्रजांच्या पत्रांमध्ये वर्णन आहे की ओंजळीने घागरीमध्ये पाणी भरावं लागतंय. बापरे. एवढं पाणी कमी आहे. आणि अशा वेळेला ज्या वेळेला इंग्रज जाऊन मराठ्यांना विचारतायत की तुम्ही तह करायला तयार आहात का, तर मराठे यावरती उत्तर देत आहेत की तुम्ही 12 महिने इथे थांबलात ना तरी आम्ही हा किल्ला सोडणार नाही. आणि हे असेच्या असे शब्द हे पत्रातले आहेत. हा पॉडकास्ट इंटरेस्टिंग व्हावा म्हणून मी हे सांगत नाही आहे. सो ही जी चिकाटी आहे की निसर्ग माझ्या विरुद्ध आहे, हे बांधकाम ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये शिवाजी महाराजांचे मावळे करतायत. पुन्हा एकदा इंग्रजांच्या पत्रामध्ये वर्णन आहे की 30 तास सलग पाऊस पडतोय. बापरे. आज आपल्याकडे छत्र्या आहेत, रेनकोट आहेत, आणि तरीही आपण थोडा पाऊस पडला तरी बोंबा मारतो. शिवाजी महाराजांचे मावळे त्याच्याबरोबर बांधकाम पण करत होते त्या तेवढ्या पावसामध्ये. आणि इंग्रज मस्त म्हणाले 30 तास पाऊस पडतोय, आम्ही काय बघायला जात नाही. ते आपले मस्त आपले आनंदात बाहेर पडतोय, माहोल चांगला आहे म्हणून बसले होते. सो ही जी चिकाटी आहे की बाउन्स बॅक करणं, प्रतिकूल परिस्थितीमध्ये सुद्धा तोंड देत राहणं, परिस्थिती तुमच्या विरुद्धच असणार नेहमी, तुमचं लाईफ हे कधीही सरळ जाणार नाही, पण त्याच्यात सुद्धा बाउन्स बॅक करणं, हे ह्या मावळ्यांनी शिकलंय. म्हणजे पुन्हा एकदा इंग्रजांचंच पत्रातलं वाक्य आहे की मराठे जे आहेत ना ते एकाच प्रॉब्लेमला, एकाच संकटाला तोंड देत उभं राहत नाही, ते नवीन मार्ग शोधतात. बरोबर. इंग्रजाचं वाक्य आहे मराठ्यांबद्दलचं. सो ह्याच्यापेक्षा एक वेगळा रेझिलियन्स काय असणार की तुम्हाला इथे अपयश आलं ना, बाउन्स बॅक करा आणि नवीन काहीतरी मिळवा. बरोबर. पुरंदरचा तह एक अतिशय उत्तम उदाहरण बाउन्स बॅक करण्याचं. खूप इतिहासकार आजकाल सांगतात की शिवाजी महाराजांनी मिर्झा राजांना उल्लू बनवलं आणि 23 किल्ले दिलेच नाही, खरं ते किल्ले कमीच होते वगैरे वगैरे. संदर्भासहित वाचल्यानंतर आपल्याला असं कुठेही दिसून येत नाही. महाराजांना तो तह, दुर्दैवी तह करावा लागला. तू विचार कर की शिवाजी महाराजांची कारकीर्द ही साधारण 1648-49 पासून जी सुरू होते, तो पुरंदरचा तह हा 1665 झाला. म्हणजे जवळजवळ 17 वर्ष शिवाजी महाराजांनी कष्टाने बाजीप्रभूंसारखे त्यांचे कित्येक अनामवीर, बाजीप्रभूंचं नाव आपल्याला आजकाल दिसतंय म्हणून, पण कित्येक अनामवीर त्यांचे मारले गेले. असं करून 17 वर्षात जे उभं केलं ते एका तहामध्ये सगळं द्यावं लागलं. म्हणजे एखादा माणूस असता तर त्याने आत्महत्या केली असती, किंवा तो म्हणाला असता की माझा राजगड बरा, मी हरिहरी करतो, वतनदारी काय चुकीची आहे, एवढे वर्ष लोक वतनदारी करतात, मीही लुबाडेन माझ्या प्रजेला आणि जे चाललंय तसं चालू द्यावं. तसं न करता शिवाजी महाराज किती पॉझिटिव्ह होते. रेझिलियन्ससाठी तुम्ही पॉझिटिव्ह असणं महत्त्वाचं आहे. बरोबर. शिवाजी महाराजांनी ह्याच्यानंतर सभासद बखरीमध्ये वाक्य आहे की शिवाजी महाराज म्हणजे तू तो अख्खा काळच बघ ना. म्हणजे मला कधी कधी वाटतं शिवाजी महाराजांची 7:30 चालू होती की काय. कारण पुरंदरचा तह झाला. बरोबर. पुरंदरच्या तहानंतर शिवाजी महाराज आग्र्याला गेले, आग्र्याला कैदेत अडकले आणि तिथून ते परत सुटून आले. 25 दिवस एवढा मोठा प्रवास केल्यानंतर शिवाजी महाराज महिनाभर आजारी होते. म्हणजे एवढ्या सगळ्या गोष्टी होत असताना कोणामध्ये उमेद राहील. बरोबर. लोक म्हणते मरोते स्वराज्य कोणासाठी करतोय, त्यांना पण काही घेणं देणं नाहीये, तर मी कशाला माझा रक्त आटवू. पण ह्याच्यानंतर शिवाजी महाराज म्हणतात, सभासद बकरीतलं त्यांचं वाक्य आहे की आत्ता आपण 2-3 शत्रूंशी एकदम झगडू शकत नाही, तर आत्ता थोडे दिवस शांत राहिलेलं बरं. सो 1666 पासून ते 1670 पर्यंत आपल्याला दिसतं की शिवाजी महाराजांनी फार काही हालचाली केल्या नाहीत. 1670ला ज्याला तान्हाजी मालुसरेंनी सिंहगड घेतला, तिथून शिवाजी महाराजांनी पुन्हा एकदा बाउन्स बॅक केलं. बरोबर. तोपर्यंत शिवाजी महाराजांनी आपली शक्ती वाढवली. ती सगळ्या प्रकारची शक्ती असेल, मानसिक शक्ती, कारण तुम्ही पराभवामध्ये असता
त्यावेळेला तुमच्या सैन्याला सुद्धा वाटतं की अरे आज माझ्या राजाला तह करावा लागला, बरोबर. ते सुद्धा डाऊन असतात. पण तुम्ही हळूहळू हळूहळू त्यांचं मोराल वाढवता, तुमची सैनिकी शक्ती वाढवता आणि मग तुम्ही अचानक त्यांच्यावरती हल्ला करता. सो हीच गोष्ट शिवाजी महाराजांनी केली आणि ह्यातनं आपल्याला दिसून येतो शिवाजी महाराजांचा रेझिलियन्स, की ते बाउन्स बॅक झाले. बरोबर. आणि त्यांच्या रेझिलियन्सच्या गोष्टी तर त्यांच्या सैनिकांमध्ये कितीतरी वेळा दिसून येतात. मी आता तानाजी मालुसरेंचं उदाहरण दिलं. तानाजी मालुसरेंच्या उदयभानाबरोबरच्या युद्धाचं जे सभासद बखरीमध्ये वर्णन आहे, त्याच्यामध्ये लिटरली आपल्याला असं दिसतं की उदयभानाच्या एका वारामध्ये, कारण दोघंही खूप शूर होते, सभासद म्हणतात की एकास एक महावीर भेटले एकमेकांना. उदयभानाने जो एक वार केला त्याच्यामध्ये तानाजी मालुसरेंची ढाल तुटली आणि सभासद पुढे म्हणतात दुसरी ढाल समयास आली नाही. म्हणजे आपण तिथे असतो तर आपण असा विचार केला असता की अरे यार दैव फिरलं यार, माझी ढाल पण तुटली, आम्ही 500च आहोत, इथे 1200 रजपूत आहेत आणि आता काय खरं नाही आपलं. हे साधे सोपे एका सामान्य माणसाचे विचार आहेत. ह्याच्यासाठी भित्र असण्याची पण गरज नाहीये. एवढी तुझी ढाल तुटली म्हटल्यानंतरच तो विचारेल. बाउन्स बॅक करणं काय आहे, तर तान्हाजी मालुसरेंनी त्याला आपल्या डोक्याचं पागोटं काढून आपल्या हाताला बांधलं, त्याच्यावरती वार झेलले आणि उदयभानाला मारलं. दिस इज रेझिलियन्स, दिस इज बाउन्सिंग बॅक, दिस इज टर्निंग द टेबल्स. हे शिवाजी महाराजांकडे बघूनच त्यांचे मावळे शिकले. किती छान आहे बघिता. आज हल्ली आपण अशा न्यूज ऐकतोय की एखाद्या मुलगीने एखाद्या मुलग्याने होय म्हणलं नाही म्हणलं म्हणून आत्महत्या होते, किंवा एखादी एक्झाम क्रॅक झाली म्हणून आत्महत्या होते, किंवा डिप्रेशन सारखा कन्सेप्ट. मला वाटतं फक्त महाराजांचं एखादं वाचलं किंवा ऐकलं तरी एखादा माणूस पेटून उठेल अगदी, की कुणाचं आपल्याला मागं ताकद आहे मला वाटते. आणि खूप छान मस्त. आता जसं आपल्या चॅनलचं नाव आहे की द हंट विथ अरिहंत शो. सो व्हॉट आर यू स्टील हंटिंग आणि वाय? काय हंट करतोय असं तुझं विचारलं अरिहंत, तर म्हणा माझ्याकडे एक उत्तर आहे. ते म्हणजे मी ससंदर्भ इतिहास वाचायला 2015-16 सुरुवात केली. तो इतिहास वाचत असताना मेनली शिवाजी महाराजांचा इतिहास खूप जास्त वाचला. अर्थातच त्याच्या पुढे मग छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास वाचला, बाजीराव पेशव्यांचा इतिहास वाचला, नानासाहेब पेशव्यांचा इतिहास वाचला. आपण शिवाजी महाराजांनी जे एक छोटंसं मूळ लावलं होतं, एक छोटंसं बियाणं पेरलं होतं स्वराज्याचं. म्हणजे आपण शिवाजी महाराजांचं जर राज्य पाहिलं, स्वराज्य पाहिलं, त्यांच्या काळात असलेलं महाराष्ट्रातलं आणि दक्षिण दिग्विजयानंतरचं कर्नाटकातलं, हे दोन्ही पाहिलं तरी आपल्याला कम्पॅरेटिव्हली ते फार छोटं दिसून येतं. पण त्याचा इम्पॅक्ट खूप मोठा होता, की तो इम्पॅक्ट इतका जास्त होता की त्याच्या पुढे जाऊन बाजीराव पेशव्यांनी एवढी हिंमत केली की त्यांनी दिल्लीवरती हल्ला केला. पूर्वी दिल्लीतनं माणसं शिवाजी महाराजांवर पाठवली जायची. त्याचे अर्थात त्या गोष्टी उलट्या करून बाजीराव पेशव्यांनी फक्त दिल्लीवरच हल्ला नाही केला, तर त्यांच्या सुपुत्रांनी नानासाहेब पेशव्यांनी पाकिस्तानापर्यंत, अटकच्या किल्ल्यापर्यंत साम्राज्य उभं केलं. मराठ्यांच्या स्वराज्याचं साम्राज्य उभं झालं. दुर्दैव काय आहे की आपला हा जो इतिहास आहे, हा आपण मराठी माणसं लोकांपर्यंत पोहोचवायला कमी पडलोय. मार्केटिंगमध्ये, शिवाजी महाराजांच्या मार्केटिंगमध्ये आज आपण बाजीराव पेशवा हा देवदास दाखवलाय संजय लीला भन्साळींनी. बरोबर. त्याच्यामध्ये आपल्याला फक्त दिसतं की मस्तानीच्या मागे झुरणारा बाजीराव कसा होता. त्यांनी जी काही युद्ध केली, अजिंक्य योद्धा म्हणतो ना आपण बाजीरावांना, एकही युद्ध हरले नाहीत ते. त्यांची पालखेडची जी लढाई आहे निजामाबरोबर केलेली, निजाम त्यांच्या दुप्पट वयाचा, बाजीराव पेशव्यांच्या, मुरब्बी, तो असा कोणीतरी गोलूमोलू नव्हता की त्याला आपलं 2 कानफडीत मारले आणि तो हरला. त्याला त्याच्या गोष्टीमध्ये हरवणं म्हणजे गुकेशने मॅग्नस कार्लसनला हरवण्यासारखं आहे. अशी गोष्ट असताना आपण ह्या गोष्टी आज लांब लांबपर्यंत पोहोचवू शकलेलो नाहीये. सो माझ्या मते आय विल रिअली हंट की ह्या गोष्टी ज्या वाटायला खूप फॅसिनेटिंग आहेत, विश्वास ठेवायला फार कठीण आहेत, पण त्या संदर्भासहित जनमानसापर्यंत पोहोचवाव्यात. आणि दुसरी गोष्ट म्हणजे महाराष्ट्राला जो जातीवादाचा शाप लागलाय,
तू बघितलंस तर ज्या वेळेला शिवाजी महाराज हे छत्रपती झाले, संभाजी महाराज छत्रपती झाले, त्यावेळेला त्यांनी कुठलंही पद देताना माणसाला विचारलं नाही तुझी जात काय आहे. बरोबर. त्यांनी मराठा असो, ब्राह्मण असो, वैश्य असो, शूद्र असो, कोणीही असो, त्या सगळ्यांना बेस्ट मॅन फॉर द जॉब ह्याचा विचार केला. बरोबर. आणि त्या माणसांनी जातीसाठी नाही तर मातीसाठी काम केलं. म्हणजे शिवाजी महाराजांच्या मावळ्यांनी सुद्धा मातीसाठीच काम केलं. बरोबर. उद्या आपण बाजीराव पेशवे किंवा पेशव्याच्या काळामध्ये अशा गोष्टी म्हटल्या जातात की मग पेशव्यांनी आपल्याच लोकांना पुढे आणलं, पण त्यांच्याच काळामध्ये होळकर, शिंदे हे सुद्धा होतेच ना, पवारही होतेच. सो कुठलीही माणसं ही सगळ्या माणसांना, सगळ्या जातीच्या माणसांना बरोबर घेतल्याशिवाय पुढे जाऊ शकत नाहीत. बरोबर. कुठलीही जात ही त्या माणसाचा स्वभाव आणि कर्तृत्व ठरवू शकत नाही. अरे वा. कारण जर असं असतं तर शिवाजी महाराजांच्या जातीचे सगळेच लोक कर्तृत्ववान झाले असते. आणि अफजल खानाचा मुलगा फाजल खान जो सतत शेण खायचा त्याच्या जातीच्या सगळ्याच लोकांनी सतत शेण खाल्लं असतं. पण असं नाही आहे ना, जात किंवा धर्म हे तुमचे कर्तृत्व आणि गुण नाही ठरवू शकत. सो मला एकतर ससंदर्भ इतिहास हा लोकांपर्यंत पोचवायचा आहे आणि महाराष्ट्रातला हा जो जातीवाद आहे तो मुळापासून संपुष्टात यायला हवा आणि माणसाच्या कर्तृत्वाला तुम्ही वजन द्यावं हे मला वाटतं. आत्तापर्यंत ऐकलेलं सगळ्यात भारी ह्या प्रश्नावरचं उत्तर हे आहे. नो ऑफेन्स टू एनीवन एल्स, पण खूप छान. आता बऱ्यापैकी मला वाटते एखाद्या व्यक्तीनं हा पॉडकास्ट शेवटपर्यंत बघितला असावा असं आय होप, आणि त्याला छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल खरोखर वाचायची इच्छा असेल तर तुम्ही सगळ्यात पहिलं इनिशियल पुस्तक कोणतं सजेस्ट कराल? गजानन भास्कर मेहेंदळे, या मागच्या वर्षीच सप्टेंबरमध्ये त्यांचं निधन झालं. ज्येष्ठ इतिहासकार होते. त्यांचं मराठीमध्ये श्री राजा शिवछत्रपती खंड 1 आणि खंड 2 असे 2 पुस्तकं आहेत. त्या दोन्ही खंडांमध्ये मिळून अफजल खान वधापर्यंतच सर पोहोचले होते. पण ते पुस्तक वाचलं तर संदर्भ कशाला म्हणतात, संदर्भ कशाशी खातात आणि संदर्भ नसेल तर हवेत वक्तव्य कशी करू नयेत हे कळेल. इंग्लिशचं ज्ञान असेल आणि चांगलं इंग्लिश असेल तर गजानन भास्कर मेहेंदळे सरांचंच शिवाजी हिज लाईफ अँड हिज टाईम नावाचं पुस्तक आहे. ते इंग्लिशमध्ये आहे आणि ते संपूर्ण चरित्र आहे. सो ही 2 पुस्तकं मी नक्की सजेस्ट करेन. आणि मग तुम्हाला एकदा ते वेड लागलं ना की मग तुम्ही थांबणार नाही. स्काय इज द लिमिट आहे. येस. आणि खरंच तुम्ही वेळ दिला आज. आय एम व्हेरी मच ग्रेटफुल की आज आपण पॉडकास्ट हे करतो आणि होपफुली सगळ्या लोकांना आवडेल. थँक्यू सो मच. थँक्यू. होपफुली तुम्हाला हे सगळे 10 गुण आवडले असेल आणि मी सरांचं चॅनलसुद्धा खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेलं आहे, ते सुद्धा चेकआउट करा. तुम्हाला संदर्भासहित इतिहास जर ऐकायचा असेल तर नक्की चेकआउट करा आणि आवडला असेल तर प्लीज कमेंट करा, लाईक करा आणि शेअर करा.